आणि आता बातमी आहे नागपुरातून। नागपुरातला हल्दीराम हा ब्रँड आता देशभरात पोहोचलेला आहे। ड्रायफ्रुट्स, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणारी ही कंपनी सध्या चर्चेत आहे। काही दिवसांपूर्वी जवळपास 8,000 कोटींची फॉरेन इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे उद्योग विश्वात सुद्धा या कंपनीचा डंका आहे। आणि अशा वेळेलाच या कंपनीचे मालक कमर अग्रवाल यांची जवळपास 9.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। नेमकी फसवणूक कशी झाली आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। हल्दीराम मिठाई, ड्रायफ्रुट्स आणि खाद्यपदार्थांसाठी एक विश्वसनीय ब्रँड। या कंपनीने भारतासह जगभरात तब्बल 84,000 कोटींचा डोलारा उभा केलाय। मात्र याच कंपनीचे मालक कमल अग्रवाल यांना 9 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। ओम इंडस्ट्रीज लिमिटेड ही हल्दीराम कंपनीची उपकंपनी आहे। या कंपनीच्या माध्यमातून रॉयल ड्रायफ्रूट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत भागीदारी करार झाला। ही कंपनी हुसेन लालानी यांच्या नावे रजिस्टर होती। 2023 मध्ये कमल अग्रवाल यांनी या कंपनीत 9,38,59,00,000 रुपयांची गुंतवणूक केली। या करारानुसार लालानी यांच्या कंपनीचे 76% शेअर्स खरेदी करण्यात आले। मात्र कंपनीचे 76% शेअर्स घेऊनही अग्रवाल यांना नफा मिळत नव्हता। हल्दीराम कंपनीने संबंधित कंपनीच्या मालकांची चौकशी केली तेव्हा बनावट कागदपत्रांच्या आधारे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मुंबईच्या लालानी यांच्या रॉयल ड्रायफ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 9 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 76% शेअर्स हल्दीराम कंपनीनं विकत घेतले होते। एखाद्या कंपनीतील 50%पेक्षा अधिक शेअर्स खरेदी केल्यावर त्या व्यक्तीचा मालकी हक्क त्या कंपनीवर प्राप्त होतो। मात्र या प्रकरणामध्ये 76% शेअर्स घेऊनही हल्दीरामला या कंपनीवर ताबा मिळवता आला नाही आहे। अवैध हस्तांतरण केल्यामुळे आणि अवैध कागदपत्रांच्या आधारे ही संपूर्ण डील झाल्यामुळे कमल अग्रवाल जे हल्दीरामचे मालक आहे त्यांना या कंपनीचा मालकी हक्क मिळू शकला नाही। पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर लालानी कुटुंब फरार झाले। पोलिसांकडून या कुटुंबाचा शोध घेतला जातोय। आरोपींविरोधात यापूर्वी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आरोपी बोगस कंपन्या स्थापन करून कंपनीची मोठी उलाढाल दाखवतात आणि कंपनीची वाढती उलाढाल पाहून व्यावसायिक जाळ्यात अडकतात। कुठल्याही कंपनीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे असतात त्याचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स जे ते रिटर्न्स फाइल्स करतात कंपनी MCAच्या पोर्टलवर आणि इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर सुद्धा। त्याचे ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला पब्लिक डॉक्युमेंट्स म्हणून उपलब्ध करता येतात। आणि जेव्हाही आपण अशा कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असतो त्या कंपनीचे ते डॉक्युमेंट्स डाउनलोड करून 2 वर्षाचे 3 वर्षाचे जेव्हाही त्या कंपनीची जेव्हापासून स्थापना झाली असेल त्यापासूनचे ते त्यांचे रिटर्न्स वगैरे अवेलेबल असतात। त्यांचा नफा, त्यांचं नुकसान ते सर्व काही पोर्टलवर अवेलेबल असतं। याशिवाय आजकाल नवीन जे GST आला आहे त्या GSTमध्ये सुद्धा सर्व डॉक्युमेंट अवेलेबल असतात। कुठल्याही गोष्टी जर तुम्ही घेतल्या असेल, रॉ मटेरियल असेल किंवा बाकीच्याही गोष्टी असेल तर त्या सर्व गोष्टीचे व्यवहार जे आहे ते सर्व डॉक्युमेंटेशनमध्ये अवेलेबल आहे। तर कुठल्याही असे व्यवहार करताना आपण या डॉक्युमेंटेशनला बघायला पाहिजे आणि त्याची सत्यता पडताळून घ्यायला पाहिजे। या प्रकरणात कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। यापूर्वी फसवणूक झालेल्या प्रकरणांमध्ये आरोपींचे धागेदोरे शोधले जात आहेत। एखादी कंपनी ताब्यात घेताना त्या कंपनी संदर्भातले सर्व कागदपत्र सध्या ऑनलाईन उपलब्ध आहे। यासोबतच GST ज्या पद्धतीने भरला जातो त्यावरूनही कंपनीची व्याप्ती आणि त्याचा पसारा याचाही अंदाज येतो। पण या प्रकरणामध्ये हल्दीरामनं 9 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे हे रॉयल ट्रेडिंग कंपनीमध्ये टाकले। त्यापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या कंपनी संदर्भात GST किंवा इतर डॉक्युमेंट तपासले नाही का आणि ऑनलाईन ज्या पद्धतीने डॉक्युमेंट उपलब्ध आहे ते डॉक्युमेंट तपासले नाही का असाही प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हल्दीरामचे अधिकारीसुद्धा संशयाच्या घेऱ्यात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण बुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।